सांगोल्यामध्ये आज मतदान सुरू असताना ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। बागलवाडी मतदान केंद्रावर ही धक्कादायक घटना घडली। मतदानाला आलेल्या मतदारानं संतापाच्या भरात हा सगळा प्रकार केला। त्याला पोलिसांनी मग ताब्यातही घेतलेला आहे आणि ईव्हीएमला लागलेली आग विझवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले। सांगोल्यामध्ये संतापाच्या भरात एका तरुणानं ईव्हीएम मशीनच जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। बागलवाडी मतदान केंद्रावर ही घटना घडली। हे ईव्हीएम मशीन जाळणाऱ्या युवकाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। यावेळेसची एक धक्कादायक बातमी आपण बघतोय। आज राज्यामध्ये 11 ठिकाणी मतदान सुरू आहे। 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे आणि त्याच वेळेस अशा पद्धतीनं सांगोल्यामधील बागलवाडी या मतदान केंद्रावर एका युवकानं संतापाच्या भरात ईव्हीएम मशीन जे आहे ते जाळण्याचा प्रयत्न केला। या मशीनलाच चक्क या तरुणानं आग लावलेली आहे। नेमकं कारण काय हे आग लावण्याचं, ईव्हीएम जाळण्याचं हे अद्याप समोर आलेलं नाही, परंतु बागलवाडी मतदान केंद्रावर घडलेली ही घटना धक्कादायकच म्हणावी लागेल। या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांनी मात्र ताबडतोब या आगीवर नियंत्रण मिळवलं। त्या ईव्हीएम मशीनवर पाणी टाकून ही आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे दृश्य आपण बघतोय। यावेळेस बागलवाडी सांगोल्यामध्ये अशा पद्धतीनं चक्क ईव्हीएमच एका संतप्त युवकानं जाळून टाकलंय। महाराष्ट्रातली ही अतिशय धक्कादायक घटना। आज तिसऱ्या टप्प्यासाठी लोकसभेसाठी म्हणून मतदान होत आहे आणि महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होत असताना सांगोल्यामध्ये बागलवाडी मतदान केंद्रावर ईव्हीएम जाळण्यात आलेला आहे। सचिन कसबे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सचिन, का या युवकानं हे ईव्हीएम जाळलंय, असा का तो संतापला होता, नेमकं काय झालं? माढा लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे। त्यामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातील बागलवाडी गावातील मतदान केंद्रावर आज दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे। दादासाहेब शेळेकर हा मतदानासाठी गेल्यानंतर त्याने चक्क ईव्हीएम बॅलेटवर पेट्रोल ओतून त्याला आग लावली। मात्र तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तातडीने ही आग विझवली, त्यामुळे पुढचा अनर्थ टळलेला आहे। मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यानं हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। पोलिसांनी शेळेकर यांना ताब्यात घेतलेला आहे। मात्र पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती मिळत नसल्यानं प्रत्यक्षदर्शीने जी माहिती आपल्याला सांगितली त्यानुसार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी शेळेकर यांनी कृत्य केल्याची माहिती पुढे येत आहे। बिलकुल, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय मराठा आरक्षणासाठी म्हणून हे कृत्य केल्याची आता प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। संतापाच्या भरामध्ये मतदारानं कशा पद्धतीनं ईव्हीएम जाळलं त्याची दृश्य आपण झी 24 तासवर पाहताय।